नमस्कार. 8 जुलैपासून कुण्या राजाची घर तू राणी ही मालिका सुरू झालेली आहे. डोंगरवाडीसारख्या छोट्याशा खेडेगावात राहणारी गुंजा हिच्या खेडेगावातील कसं असतं जीवन याचं तिनं उलगडा करणार आहे. तर तिच्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तिचे खरे नाव आहे शर्वरी चोक. तिचा जन्म 7 मार्च 1996 कोल्हापूरमध्ये झाला. ती मूळची कोल्हापूरची असून तिचे 28 वर्ष तिचे पूर्ण झालेले आहेत. शर्वरीने वयाचे 5व्या वर्षापासून त्यांनी बालनाट्यामध्ये सहभाग घेण्यास सुरू केला. शालेय शिक्षण, कॉलेजचे शिक्षण ह्यांनी कोल्हापूरमधून पूर्ण केलं. तसेच जे मिळेल ते नाटक, एकांकिका करत त्यांनी महाराष्ट्र टाइम्सतर्फे श्रावण क्वीन या स्पर्धेत देखील 2018 साली आपला सहभाग नोंदवला. त्यामध्ये त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि त्यामध्ये उत्तेजनार्थ देखील झाल्या. त्यामुळे त्यांना कोल्हापूरची श्रावण क्वीन अशा नावाने देखील ओळखतात. त्यांचे लाईफ पार्टनर देखील तुम्ही पाहू शकताय. फॅमिली फोटो त्यांनी अजिबात सोशल मीडियावर शेअर केला नाही. तर तुम्ही त्यांना एक बहीण आहे स्वप्ना नावाची, त्यांना देखील एक मुलगी झालेली आहे. त्याचा फोटो तुम्ही पुढे पाहू शकताय. तसेच त्यांनी अनेक सिरियल मिळत गेला. जीव झाला एडापिसा हे सांगली आणि कोल्हापूरमध्ये असल्याकारणाने त्यांनी त्यामध्ये सहकलाकाराची भूमिका शिवाची बहीण म्हणजेच सोनल या नावाने काम केलं. गुंजा हे पात्र त्याच्यानंतर त्यांना त्याच्याजवळ अभिनेत्रीचं स्वप्न असतं, जाऊ नको दूर बाबा यामध्ये मिळालेली मालिका तिला मिळाली. त्यांनी अनेक शर्वरीची इच्छा पूर्ण झाली आणि गुंजाच्या पात्रातून त्यांना मुख्य नायिकेत असे करत ही मालिका मिळत त्यांना गुंजा यामध्ये त्यांनी खूप आपली मुख्य भूमिका करणारी कुण्या नावाची गतुराजी मातीतल्या माणसाचे जगणे सांगणारी ही मालिका आहे. त्याच्यानंतर त्यांना तुम्हाला कशी वाटते ही मालिका नक्की सांगा. आणि शर्वरीच्या आई वडिलांबद्दल सोशल मीडियावर कुठेही उल्लेख नाही. त्यांना एक बहीण आहे स्वप्ना नावाची स्वप्न होतं आणि तिच्या मुलीसोबत त्यांनी फोटो शेअर केला आहे. तर तुम्हाला आईला शहरात घेऊन जावं यासाठी त्यांनी स्वप्नाचा पाठलाग करत मुंबई गाठली. आणि तिचे कुठले सिरियल तुम्ही पाहिला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर धन्यवाद. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सिरियल म्हणजे कुण्या नावाची ग तू राणी हे सिरियल त्यांना मुंबई गाठावं लागलं. तर धन्यवाद.